बाणस्य महिमा दोषायां विष्णुमूर्खः पादोऽस्यमिव भूतानि त्रिपादस्यामृतं दिवि नारायणाय नमः। दीनदयाळा परम कृपाळा दत्तात्रय देवा, दीनदयाळा परम कृपाळा दत्तात्रय देवा, कृपा करावी हातून घ्यावी अल्प काही सेवा, कृपा करावी हातून घ्यावी अल्प काही सेवा। गुरु पहा उंच डोंगरावर, त्याला म्हणती गिरनार धाम। दत्त गुरु पहा उंच डोंगरावर, त्याला म्हणती गिरनार धाम। चढता पायरी गळून जाई, चढता पायरी गळून जाई, काम क्रोध अभिमान, काम क्रोध अभिमान। दफनकार ढोलक हा लागला दत्त दत्त बोलायला, दफनकार ढोलक हा लागला दत्त दत्त बोलायला। श्रीपाद वल्लभ दत्त गुरुराज, जन्म गाव पाहू पीठापूर। श्रीपाद वल्लभ दत्त गुरुराज, जन्म गाव पाहू पीठापूर। राहती निरंतर कूरवपूर, राहती निरंतर कूरवपूर। चला जाऊ कूरवपूर, आहो चला जाऊ कूरवपूर। दफनकार ढोलक हा लागला दत्त दत्त बोलायला, दफनकार ढोलक हा लागला दत्त दत्त बोलायला। चल पाहू आज कारंजा ग्राम, इथे जन्मले नर
स्वामी राज डफ नगारा ढोलक हा लागला दत्त दत्त बोलायला डफ नगारा ढोलक हा लागला दत्त दत्त बोलायला चला कृष्णा तीरी औदुंबर राहती नरसिंह स्वामी तेथ चला कृष्णा तीरी औदुंबर राहती नरसिंह स्वामी तेथ मूर्ख ब्राह्मणा दिधले ज्ञान मूर्ख ब्राह्मणा दिधले ज्ञान ज्ञान द्या हो गुरुदत्ता मला ज्ञान द्या हो गुरुदत्ता डफ नगारा ढोलक हा लागला दत्त दत्त बोलायला डफ नगारा ढोलक हा लागला दत्त दत्त बोलायला पाहू चला आता नरसोबावाडी गुरुदेवांची आहे राजधानी पाहू चला आता नरसोबावाडी गुरुदेवांची आहे राजधानी यात्रा भरती पौर्णिमा दिनी यात्रा भरती पौर्णिमा दिनी महापूजा करण्याला चला महापूजा करण्याला डफ नगारा ढोलक हा लागला दत्त दत्त बोलायला डफ नगारा ढोलक हा लागला दत्त दत्त बोलायला भीमा अमर जा गंधर्वपूर येथे राहती स्वामी महाराज भीमा अमर जा गंधर्वपूर येथे राहती स्वामी महाराज पादुका ठेविती निर्गुण तेथ पादुका ठेविती निर्गुण तेथ पीडा पीडा करा दूर स्वामी पीडा पीडा करा दूर डफ नगारा ढोलक हा लागला दत्त दत्त बोलायला डफ नगारा ढोलक हा लागला दत्त दत्त बोलायला रेवातीरी पाहू वासुदेवानंद माझ्या गुरूंचे स्वामी महाराज रेवातीरी पाहू वासुदेवानंद माझ्या गुरूंचे स्वामी महाराज करून घ्याना सेवा हो गोड करून घ्याना सेवा हो गोड मकरंद लुटण्याला ठेवा मकरंद लुटण्याला डफ नगारा ढोलक हा लागला दत्त दत्त बोलायला 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 डफ नगारा ढोलक हा लागला दत्त
दत्त दत्त बोलायला डफ नगारा ढोलक हा लागला 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 दत्त दत्त बोलायला. जय हो. मधु मामा फोन आलाय. आजी मावशीने दिलाय.
एक विचार आहे. तो विचार असा येतो की आम्ही केलेलं किंवा आम्ही आणलेलं ही भिक्षा दत्त महाराजांना कधीतरी मिळेल का, किंवा दत्त महाराज कधीतरी स्वीकारतील का? तर निसंशयपणे तुमच्या मनातली हाक दत्त महाराजांनी ऐकली आणि गुरुवारच्या दिवशी तुमच्या सगळ्यांची भिक्षा दत्त महाराज स्वीकारणार आहे. तुम्ही घरनं फक्त एकच काम करायचं, बाकी काहीच दुसरं भिक्षात आणायचं नाही. फक्त बेसनाचे लाडू की ज्याचा रंग जो आहे तो दत्त महाराजांना अभिप्रेत आणि विशेषतः गाणगापूरला जी भिक्षा वाढल्या जाते त्याच्यामध्ये आवर्जून या पदार्थाचा उल्लेख असतो, वापर असतो. स्वामी समर्थांच्या तिथं अक्कलकोटला गेलं तरी आपल्याला हाच प्रसाद मिळतो. तर हे बेसनाचे लाडू आणि आणताना असे काही आणू नका की त्या लाडवाचं नंतर काय करायचं हा प्रश्न पडायचा. कारण
तो अध्याय तुम्ही आज वाचणार, तो अध्याय तुम्ही आज वाचणार आहे की ज्या भास्करने केवळ 3 माणसाला पुरेल एवढी सामग्री तो घेऊन आला, केवळ 3 माणसाला पुरेल एवढी सामग्री त्याने आणली आणि तो वाट बघत राहायला. फक्त मनातली इच्छा होती की स्वामी महाराजांनी भिक्षा घ्यावी. स्वामी महाराजांनी भिक्षा गेली. 8 दिवस गेले, 15 दिवस गेले, महिना गेला, 2 महिने गेले, 3 महिने गेले आणि मग नंतर एक दिवस स्वामी महाराजांनी त्याला सांगितलं की अरे भास्कर, मला तुझी भिक्षा घ्यायची, तू भिक्षा कर. तुम्ही आज अध्याय वाचायच्या आधीच सांगून टाकता मनात आलं की मला भिक्षा कर. भास्करला खूप आनंद झाला. त्याने काय केलं, तो म्हणला ठीक आहे. महाराज म्हणले की स्वामी महाराज म्हणले असं तू जा लवकर आणि सगळ्या गावात आमंत्रण दे की सगळ्यांना सांगते आज मठामध्ये तुम्हाला दुपारी जेवायला. भास्कर गेला सांगायला. भास्कर सांगायला गेला. प्रत्येकाला माहित होतं याच्याजवळ काय. सगळे त्याला म्हणले की अरे महाराजांचं सुद्धा त्याच्यात पोट भरणार नाही आणि तो आम्हाला कशाला सांगतोय, जाऊ दे आजच्या दिवस आम्हाला घरी जेवायचं काम पडलं तर हरकत नाही, आम्ही घरी जेवू, तू काय त्या भंडात जाऊ नको. भास्कर खिन्न मनाने मठात आला. स्वामी महाराजांनी पाहिलं त्याच्याकडे. म्हणले काय झालं भास्कर. नाही म्हणे मला असं सगळे जण म्हणताय. ते म्हणले ठीक आहे, तू लक्ष देऊ नको, मी निरोप पाठवतो, मी आमंत्रण पाठवतो, तू पाकस्थितीला टाक. भास्कर नदीवर गेला, स्नान केलं, येऊन पाकस्थितीला टाकलं आणि स्वामी महाराजांनी सगळ्यांना आमंत्रण दिलं की नाही सगळं केलं आणि पाकस्थिती व्हायला लागणार 4 माणसं आहेत का सुद्धा 3 माणसं आहेत का. स्वयंपाक केला. भास्कर स्वामी महाराजांच्या समोर आला आणि म्हणला की स्वामी महाराज झाली पाकस्थिती. स्वामी महाराज म्हणले ठीक आहे, काळजी करू नको. स्वामी महाराजांनी आपल्या खांद्यावरची छाती काढली, त्याला दिली आणि छाती त्याला दिली आणि त्याला सांगितलं की त्या अन्नावर जा आणि तीर्थ दिलं. ते सांगितलं की हे तीर्थ त्याच्यावर शिपड आणि तू तिथंच उभा राहा. वाढणारे वाढत राहते. तुझं काम काय फक्त छाती पूर्ण काढायची नाही, अर्धवट छाती उघडायची आणि तू वाढायचं भांड्यातनं अन्न काढून द्यायचं, एवढंच करायचं. आणि भास्कर तिथं उभा राहिला, अन्न काढून द्यायला. बघता बघता पंक्तीवर पंक्ती बसल्या. त्या दिवशी जवळपास 4000 लोक गाणगापूरला मठामध्ये गेले. त्याच्यानंतर स्वामी महाराजांनी भास्कर बोलवलं. त्याला म्हणले अरे आपल्या गावकुसाच्या पलीकडे जे आहेत ना त्यांना सुद्धा सगळ्यांना बोलव. मग त्यांनाही आमंत्रण दिलं, ती आले, त्यांची जेवण झाली. मग त्याच्यानंतर स्वामी महाराज म्हणले भास्कर आता तू पण जेवण करून घे. भास्कर जेवण. मग स्वामी महाराज म्हणले की आता तू छाती काढ आणि त्याच्यात अन्न किती येते. त्यावेळेला भास्करने ती छाती काढली तर भास्करला स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसला. कारण त्याने जेवढं अन्न शिजवलेलं होतं तेवढंच अन्न त्या पात्रामध्ये कशाला तसं होतं. मग स्वामी महाराज म्हणले की एक काम कर की आता या अन्नाने बाकी सगळं झाले, आता फक्त जलचर उपाशी राहिले, ते सगळं नाही आणि नदीमध्ये तुम्ही सगळ्या जलचरांना हे घालून टाक. आणि मग त्याने ते नेलं सगळं आणि तिथं जलचरांना. या पद्धतीची ही जी कथा आहे आणि आपला सगळ्यांचा एक योग असा आहे की या भास्कर नावाचे भास्कर जो आहे त्याच्या वंशातच माझ्या माहितीप्रमाणे कोणतरी या वेळेला आपल्या इथं पारायणामध्ये बसले आणि हाच युवक आला होता चिंचवडला की त्यांच्याच वंशातले एक वंशज तिथं पारायणाला बसलेले होते आणि यांची जी शेती आहे संगमाच्या समोर त्यात यांच्याच शेतीमध्ये त्यांनी परवा माझे त्यांची गाणगापूरला प्रत्यक्ष त्यांच्या इथं जे होतं तो मुलगा होता, वडिलांची भावाची भेट झाली आणि त्यांनी मोठ्या आनंदाने त्यांची जी शेती त्या शेतीमध्ये आपल्याला हा भक्ती सोहळा करण्याकरता
की त्यांचं म्हणणं असं की हे शेत आहे हे वर्षभर तुम्हाला काय याच्यात करायचे करा, आम्ही काही करणार नाही, तुम्हाला हवं त्या पद्धतीने तुम्ही याच्यात नियोजन करा. तर असं या भास्कराची कथा. तसं मी सांगतो की तुमच्या मनातला सगळ्यांचा भाव इतका श्रेष्ठ आहे की तुम्ही भिक्षा आणताना थोडस बंधन पाळा. एक तर 2 किंवा जास्तीत जास्त ब्रह्मा विष्णू महेश 3 याच्यापेक्षा अधिक लाडू कुणीही कृपा करून आणू नका. कारण जे आणाल तेच आपल्याला बसबस होणारे सगळ्यांना देता देता. तर त्या दिवशी येताना तुम्ही ही भिक्षा आणा. आणि त्याच्यातही मी सांगतो की गुरुमाऊली दयाळू की तुमचं येणं जाणं ह्याच्यामध्ये जो प्रचंड वेळ सगळा खर्च होतो, त्याच्यामध्ये तुम्हाला जर घरी करणं शक्य झालं नाही तरीही तुम्ही बाहेरनं आणले तरीही चालतील. महाराज त्याचा आनंदाने स्वीकार करत. तर आपल्या परवाच्या दिवशीच्या या 2 गोष्टी ठरल्या की सकाळी 9 वाजता ग्रंथ वाचनाला सुरुवात. तुमच्या सगळ्यांच्या अडचण लक्षात घ्या. त्या दिवशीचा नित्यपाठ तुम्ही येण्याच्या पूर्वी इथं आम्ही करून घेऊ. तुम्ही जसं आला 9 वाजता आपण बरोबर ग्रंथ वाचनाला सुरुवात करू. त्या दिवशीचा नित्यपाठ तुम्ही इथनं गेल्यानंतरही संध्याकाळी घरी केला तरी चालेल. आणि दुसरं येताना सोबत भिक्षा. या 2 गोष्टी झाल्या. आज दुपारी त्याला शक्य आहे त्यांनी या जन्म मरणापासून ऐसे पाहता लोकमनाची स्वामी नसे सरस्वती या म्हणावे कवनारती अगतित दे घडविता. हा प्रत्यक्ष ईश्वर त्रिमूर्तीचा अवतार गाविले कृष्ण तुमची ग्रामी विक्रम. त्यांच्या अतिवे परंपरा वाढल्या काठा काला उठला. शिरोड ग्रामीचा बाळमाला मृत होता उठविले. पती मुखे करुण शास्त्रवाद करेला पूर्ण. गिरकर भक्ताला गुण शैलपद दाखविले. ऐशाच समर्था वाचन दैवत नाही कोणी जाण. बंधिता एक स्वामी चरण दर्शन लग्नात विश्वासे. भास्कर ब्राह्मण घरात गेला गुरुकृपेने सुखी झाला. ऐशा स्वामीच्या चरित्राला मुखे वाहू कोटवली. नामधारणा एका सांगतो मी दुसरी कथा. सोमनाथ नामे होता कौशिक गोत्री स्तंभ. त्या सोमनाथाची गंगा नामे भाज्यासाठी मूर्ती मार्गी वृत्त धर्माची वाटे काय अवतरली. कोटी नव्हते संतान वयला ज्योतिरात्रंदिन. गेली 60 वर्षे मृतून सोमनाथ कांदेले. वाद म्हणून बोलू लागले अवघेजन. ती नियमे करून गुरुदर्शना येत असे. निरांजन प्रति दिवशी घालत असे संतुरुसी. तिच्या पावलं भक्त बसती सिद्ध केले गुरुवर. ऐशी
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता गुरुतत्व प्रदीप पुणे इत्याची श्री दत्त भिक्षा म्हणून एक बॅग आपल्याला देण्यात येणार आहे आणि त्या बॅग मध्ये दररोज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करायचा एक माळ आणि आपल्याला जसं जमेल तसं 1 रुपया 2 रुपये 5 रुपये जसं आपल्याला जमेल तसं नाणं त्याच्यात टाकायचं राहायचं. म्हणजे रोज वेगवेगळं टाकलं तरी चालते. रोज एकच म्हणजे एकच नाही नाणं आपल्या आपल्या ज्यांनी टाकायचं आणि 6 महिन्यानंतर इथे ती रथयात्रा येणार आहे. ते आपल्याला आपल्या मोबाईलवर कळेल. इथं जो ग्रुप आहे त्याच्यावर कळेल आणि कुठेही रक्कम जमा करायची ते त्यावेळेला आपलं नाव आणि नंबर आणि आपण किती रक्कम जमा झालेली आतमध्ये चिठ्ठी टाकली आणखीन सोयीस्कर जाईल. 25 डिसेंबर 25 त्यावेळी पारायण होणार 1008 आणि त्यावेळेला अन्नदानासाठी रक्कम वापरण्यात येणार आहे. गुरुतत्व प्रदीप पुणे आयोजित 1008 श्री गुरुचरित्र सारामृत पारायण, श्री गुरुचरित्र साराम कथामृत व श्री दत्त पंचायतन याग या ठिकाणी मुक्ताई गार्डन मंगल कार्यालयात धायरी पुणे येथे होत आहे.
श्री गुरुचरित्र पारायणामध्ये हा देणगी विभाग आहे. त्याच्यामध्ये पैशांचं स्वरूपात आपण पावती घेऊन देणगी घेऊ शकतो, अन्नदानासाठी देणगी घेऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे इथं ॲप लोड करता येतो आणि त्यानंतर इथं यानंतर एक दासगणू महाराजांनी लिहिलेले गुरुचरित्र जे सर्व भाविक भक्तांना वाचता येते, लेडीजला सुद्धा वाचता येते. आणि त्यानंतर 2025 मध्ये डिसेंबर मध्ये गाणगापूर येथे पारायण आहे. त्यासाठी भिक्षापात्र आपण एक भिक्षापात्र घरी घेऊन जायचं आहे. त्यामध्ये रोजच्या रोज कमीत कमी 1 रुपया हे भिक्षेचं दान करून याच्यामध्ये टाकायचं आहे. 1 माळ जप करायचा आहे आपल्या गुरुदत्ताचा आणि 1 रुपया, कमीत कमी 1 रुपया, जास्तीत जास्त आपण कितीही टाकू शकतो. असा हा एकूण इथे एक स्टॉल उघडलेला आहे. श्री गुरुतत्व प्रदीप आयोजित लक्ष भोजन सहित सिद्ध ग्रंथ 1008 श्री गुरुचरित्र सारामृत पारायण, श्री गुरुचरित्र कथामृत व नाम भक्ती सोहळा हा गाणगापूरला होणार आहे 25 डिसेंबर 25 ते 2 जानेवारी 2026 पर्यंत. आणि यासाठी आपण एक फॉर्म भरून घेणार आहोत. त्या फॉर्ममध्ये आपलं सर्व माहिती भरायची आहे. गुरुदेव दत्त. आजच्या या युगामध्ये आपल्याला डिजिटल प्रसार सुद्धा महत्त्वाचा आहे. सो हा जो प्रचार आणि प्रसार जो आहे आम्ही वेगवेगळ्या माध्यमातून हा करत असतो. जसं फेसबुक लाईव्ह आहे किंवा फेसबुक पेजेस आहे, त्या माध्यमातून आम्ही सगळीकडं ते जे फोटो असतात किंवा जे लाईव्ह कार्यक्रम असतात तो आम्ही प्रसारित करत असतो. तर ज्या ज्या ठिकाणी आमचं पारायण होत असतं त्या ठिकाणी आम्ही एक वेगवेगळे ग्रुप क्रिएट करतो आणि ते सगळे ग्रुपमध्ये आम्ही जे काही कार्यक्रम असतात, जे वर्षभरात कार्यक्रम असतात, जे पारायणातले कार्यक्रम असतात, त्यांचा हा सगळा प्रचार आम्ही त्या माध्यमातून करत असतो. सो आता जी धायरी इथे पारायण होत आहे त्यासाठी आम्ही एक व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे आणि त्यासाठी आम्ही नवीन भाविक जमा करत आहोत. सो आत्तापर्यंत आम्ही 10,000च्या वरी भाविकांसोबत कनेक्ट झालेलो आहोत आणि त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचलेलो आहोत. नंतर 7वं पारायण औंढा नागनाथ येथे होणार आहे. गुरुतत्व प्रदीप श्री क्षेत्र औंढा नागनाथ 8वे ज्योतिर्लिंग आयोजित श्री गुरुचरित्र सारामृत पारायण व श्री गुरुचरित्र कथामृत व श्री रुद्रयाग ह्या ठिकाणी होणार आहे. तरी 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी या काळादरम्यान हे पारायण होणार आहे. सर्व भाविक भक्तांनी तिथे येऊन ज्योतिर्लिंगाचंही दर्शन घ्यावे आणि गुरुतत्व प्रदीप या गुरुचरित्र पारायणामध्ये सुद्धा आपण सामील होऊ शकता, ही विनंती. की मी साधारणतः 1990च्या दशकापासून दत्तधामच्या गुरुपीठाशी जोडलेला आहे. माझे गुरु परमपूजनीय पारनेरकर महाराज आहेत. ते मी 1999ला गुरु दीक्षा घेतली, पण त्यापूर्वीपासून मी या गुरुपीठाशी जोडला आहे. ते आज तग आहेत. या ठिकाणी दिनांक 2 जानेवारीपासून इथे पारायण चालू आहे. हे दासगणू महाराजांनी लिहिलेल्या पोथीचं पारायण आहे, ज्याच्यामध्ये वेदऋचा वगैरे नाहीत. जसं मामा देशपांडेंची प्रत आहे तशीच ही प्रत आहे. आणि त्यामध्ये एक वैशिष्ट्य आहे की साई भक्त असलेले, पांडुरंग भक्त असलेले दासगणू महाराज दत्ताची पोथी लिहित आहेत. आणि या पारायणातून मकरंद महाराजांनी 3 क्रांत्या केल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि त्यामध्ये पारमार्थिक क्रांती तर आहेच आहे, पण सामाजिक क्रांतीसुद्धा आहे. पारमार्थिक क्रांती कशी म्हणाल तर या ठिकाणी अनेक संप्रदायांना त्यांनी जोडून घेतलं आहे. त्यानंतर अनेक गुरुपीठांना जोडून घेतलेलं आहे. आपण व्यासपीठावरचं जर चित्र बघितलं तर आपल्याला लक्षात येईल. आणि दत्त संप्रदायाचं पूर्ण प्रकट स्वरूपसुद्धा या कार्यक्रमात आहे. आणि सामाजिक क्रांती कशी म्हणाल तर ज्या स्त्रीचा सन्मान करावा, स्त्रीला पूज्य मानावं अशी संस्कृती मांडते
पण आपण बघितलं की प्राचीन काळापासूनही आजही स्त्री सुरक्षित नाही. आणि अशा काळामध्ये स्वतः चॅरिटी बिगिन्स ॲट होम, तेव्हा मकरंद महाराजांच्या सहचारिणी मानसीताई ह्या स्वतः पोथी वाचतायत, संहितेचं वाचन करतायत. आणि आज जवळपास 1100च्या आसपास या ठिकाणी महिला उपस्थित आहेत. आणि त्यामुळे दत्ताचं चरित्र वाचण्याची संधी, त्यांना कुंकुमार्चन करण्याची संधी, त्यांना व्यक्त होण्याची संधी, अशी एक सामाजिक क्रांतीसुद्धा त्याने घडवून आणलेली आहे. आणि या संपूर्ण कार्यक्रमामध्ये कुठंही बाबागिरी नाही, कुठंही अंधश्रद्धा नाही, तर आजच्या काळाला अनुरूप, कालसापेक्ष, कालातीत आणि कालोत्तीर्ण अशा तीनही बाबी ज्या समारंभात मला पाहायला मिळाल्या, ते हे पारायण असं म्हणता येईल. आणि त्यांची अनेक मोठे मोठे संकल्प आहेत. आणि 2025च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये गाणगापूरलाही कार्यक्रम आहे. तेव्हा मनपूर्वक मी परमपूजनीय मकरंद स्वामींची कृतज्ञता वाचकांच्या वतीनं व्यक्त करतो. आणि भगिनींना, महिलांना, माता भगिनींना जो या ठिकाणी एक मोठा स्कोप दिला, स्पेस दिली व्यक्त होण्यासाठी आणि त्यांना चरित्र वाचनाची, त्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. कारण घड्याळ काटा जसा पुढं चाललाय तसं तसं आपण डाऊन होतोय. पण आता आजचा एकच दिवस आहे, तर कसं होतंय की तुम्हाला डाऊन पाहिलं, दत्त महाराज डाऊन झाले की झाला आमच्या हातपाय गळाले. तर असं नको. आपण एकदा काय करू की जोरात एकदा गजर करू. गजर करताना आपण एवढं लक्षात ठेवू की मी श्री गुरुदेव दत्त म्हणतो, तुम्ही फक्त दत्त 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 असं 3 वेळेला म्हणा, म्हणजे सगळ्यांचाच आळस झटकून जाईल. श्री गुरुदेव दत्त 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 दत्त. आता कारण कसं की अहो आनंदच इतका आहे, आनंद इतका आहे की ही आज अनुभूती आहे. अनुभूती अशा अर्थाने मी म्हणतो की गाणगापूरला एक वेळेला दिवाळी होती. आणि दिवाळी होती, दिवाळी असताना दिवाळीच्या आधी काही भक्त आले आणि त्यांनी स्वामी महाराजांना असं सांगितलं की स्वामी महाराज, तुम्ही सगळ्यांना सारखं पाहता, तुम्ही कुणाला लहान मोठं पाहत नाहीत. आणि आमची इच्छा अशी की यावर्षी तुम्ही दिवाळीला आमच्या घरी यावं. त्याच्यावर स्वामी महाराज म्हणले की ठीक आहे, आपण बोलू नंतर. आणि मग स्वामी महाराजांनी काय केलं की त्यातल्या एक एक शिष्याला बोलवलं. मग तो यायचा, तो सांगायचा की स्वामी महाराज असं असं माझी मनस्वी इच्छा आहे, तुम्ही दिवाळीला माझ्याकडे या. त्याला सांगायचं तू एकच काम कर, मी नक्की तुझ्याकडे येईन, पण मी तुझ्याकडे येणार आहे ही गोष्ट तू कुणालाही बोलू नको आणि तुझं तू गावाला निघून जा. पहिल्याला सांगितलं या पद्धतीने, तो निघून गेला. दुसऱ्याला बोलवलं, त्यालाही सांगितलं की मी दिवाळीला तुझ्याकडे येईन, कोणाला बोलू नकोस, गावाला निघून जा. या पद्धतीने स्वामी महाराजांनी 7 शिष्यांना सांगितलं की बाबा मी येईन तुमच्याकडे, तुम्ही जा, कुणाला बोलू नका. पण कसं असतं की एखादी गोष्ट कुणाला बोलू नका असं जरी म्हणलं ना तरी भिंतीला कान असतात हो. आणि भिंतीला कान असतात, मग ती कुठेतरी कुणकुण या गाणगापूरच्या लोकांना लागली. आणि गाणगापूरच्या लोकांना लागली की बाबा स्वामी महाराज बहुतेक दिवाळीला यावर्षी बहुतेक राहत नाही तिथं. मग त्यांनी काय केलं की स्वामी महाराजांकडे आले. म्हणले स्वामी आमचं काही चुकलंय का? महाराज म्हणले नाही. मग आपण दिवाळीला इथं राहणार नाहीत म्हणून आम्ही ऐकतोय. नाही म्हणले, मी इथंच आहे. त्यांचं म्हणणं तेच की आमची इच्छा हीच आहे की दिवाळीला तुम्ही इथंच राहावं, तुम्ही कुठंच जाऊ नये. स्वामी महाराज म्हणले तुम्ही
निश्चिंत राहा, मी दिवाळीला कुठंच जाणार नाही. मी दिवाळी इथं तुमच्या सोबतच करणार आहे. आणि आला दिवाळीचा पहिला दिवस आला, स्वामी महाराजांनी सगळ्यांसमोर तिथं दिवाळी केली. आणि याच दिवाळीच्या दिवशी या गाणगापूरला अष्टतीर्थ स्नानाचं अनन्यसाधारण महत्व आहे. की असं सांगतात की त्यावेळेला दिवाळीला स्वामी महाराज तिथं होते, तर जणू काही सगळ्यांनी पर्वणी केली आणि सगळ्यांनी या अष्टतीर्थ स्नानाचा तिथं आनंद घेतला. की दिवाळीला नाही, आणि आजही या दिवाळीच्या पहिल्या पाण्याच्या दिवशी असंख्य भाविक हे गाणगापूरला दाखल होतात आणि पहाटेपासनं हा अष्टतीर्थ स्नान चालतं आणि दुपारी सगळे मंदिरात येतात. पण खरं सांगू का की स्वामी महाराजांची कृपा, स्वामी महाराजांची दया, त्यांची कृपादृष्टी आपल्यावर इतकी भरभरून आहे, त्यांची कृपादृष्टी आपल्या सगळ्यांवर इतकी भरभरून आहे की मला वाटलंही नव्हतं की सुरुवातीचं पारायण चालू झाल्यानंतर कातरजला असतं. आणि की नेमकं आता पुढं काय याच्यात, पुढं काय, की जसं एखादा सिनेमा नवीन रिलीज होतो ना, आपण पाहायला जातो, त्यावेळेला आपल्याला काहीच माहित नसतं. मग पुढं काय, पुढं काय, पुढं काय, जी उत्सुकता असते तशी काही उत्सुकता माझ्या मनात या पारायणाच्या कार्यक्रमाची होती. तर मला पहिल्याच पारायणात त्यांनी सांगितलं, आदले मधली पारायणं कुठं होतील हे सांगितलं नाही, पण 9वं पारायण गाणगापूरला करायचं असं सांगितलं. मी पहिल्याच पारायणात जाहीर केलं की 9वं पारायण गाणगापूरला. मधली पारायण मला सगळे विचारायचे, मधली पारायण कुठं, मधली कुठं. मी म्हणायचो मला ज्या दिवशी कळेल त्या दिवशी तुम्हाला सांगेल, मला माहित नाही तोपर्यंत मी तुम्हाला कसं सांगणार. आणि मग या सगळ्या प्रवासामध्ये मला जी खरी साथ मिळाली ना, ती तुमच्यासारख्या सगळ्या हजारो दत्तस्वरूप वाचकांची. कारण मी खरं सांगतो की मी इथं बसलोय, मला माहित नाही मी इथं बसणे योग्य आहे नाही, मला तेवढं ज्ञान आहे नाही, मला काहीच माहित नाही. फक्त मला एक माहिती आहे की ही जी सगळी शक्ती आहे, प्रत्येक पारायणामध्ये जी शक्ती सगळी उभी राहते आणि हे सगळे दत्त उभे राहतात, आणि या सगळ्या दत्तांचा भाव जाणून प्रत्यक्ष दत्त स्वरूप स्वामी महाराजांना सुद्धा असं वाटलं की या 9व्या पारायणाच्या निमित्ताने होणाऱ्या पहिल्या शाही स्नानाकरता आपण स्वतः या सगळ्यांच्या सोबत असावं, इतपतचे संदेश आपल्याला स्वामी महाराजांकडनं प्राप्त झालेले. की म्हणून या गाणगापूरच्या कार्यक्रमाकरता आपण या पहिल्या दिवशीच्या कार्यक्रमाचं नावच ठेवलंय की ज्याला आपण शाही स्नान सोहळा ठेवलाय. शाही स्नान कुणाचं, तर शाही स्नान स्वामी महाराजांचं. आणि स्वामी महाराजांचं स्नान, आणि त्या दिवशी आपल्याला या आजच्यापेक्षा कैक पटीने आपल्याला खूप वेगळा एक आनंद तिथं घ्यायचा. आणि मग इकडं या 8 जणांना 7 जणांना पाठवलं आणि गाणगापूरला सांगितलं. आणि दिवाळीच्या पहिल्या दिवशी स्वामी महाराज तिथंच राहिले. दिवाळी झाल्यानंतर कार्तिक पौर्णिमेला गाणगापूरला यात्रा असते तेव्हापासून. मग त्यावेळेला सगळेजण आले आणि आल्यानंतर जो तो पाहायला लागला की अरे बापरे, आपण स्वामींना हे वस्तू दिली होती ही त्यांच्याजवळ आहे. तो बघतोय, दुसरा बघतोय, तो म्हणतो आपण दिलेलं, आपल्या घरी आले होते आपणही दिलंय, आपण आपल्या घरी आले होते हे दिलंय. असं प्रत्येक जण एकेकात बोलतात. आणि मग ज्या वेळेला हे सगळे एकत्रित येतात की माझ्या घरी आले होते स्वामी महाराज, माझ्या घरी आले होते, एकमेकात यांची भांडणं ज्या वेळेला लागली त्यावेळेला गाणगापूरचे लोक तिथं आले आणि ते म्हणले यार तुम्ही भांडू नका, तुम्ही उगाच भांडताय. कारण दिवाळीच्या दिवशी पहिल्या पाण्याला स्वामी महाराज इथं मठातच होते, स्वामी महाराज कुठंच गेले नाहीत. तर ही जी गोष्ट आहे की भक्तांकरता धावून जाणं, आपल्या भक्तांकरता धावून जाणं, आणि 1 नाही 2 नाही तर अष्टरूप घेऊन स्वामी महाराज अक्षरशः धावून गेले. आणि मी सांगतोय की ही अनुभूती, ही प्रचिती
मी का घेतोय, तर मला हे माहिती आहे की आता या क्षणी स्वामी महाराज कुठे आहेत, तर निसंशयपणे गाणगापूरमध्ये आहेत, वाडीमध्ये आहेत, औदुंबरला आहेत, कारंजात आहेत. जिथं जिथं कुठं भक्तीने त्यांची सेवा, आराधना, गायन, वादन, चरित्र चिंतन या सगळ्या गोष्टी, चरित्र वाचन हे जिथं जिथं होतं तिथं तिथं ही माऊली निसंशयपणे असते, की ज्याची प्रचिती आपण या 8 दिवसापासून घेतोय. या 8 दिवसापासून आपणही म्हणतोय की निसंशयपणे की महाराज दुसरीकडं तिसरीकडं कुठंच नाहीत, तर महाराज आज इथंच आहेत. आणि ही अनुभूती आपण घेतोय, ही अनुभूती अशा अर्थाने घेतोय की आपल्याला मिळणारा आनंद हा बाजूला राहू द्या. कसं असतं की आयुष्यामध्ये आपल्याला दोन्ही बाजू पाहाव्या लागतात, दोन्ही गोष्टी आपल्याला, दोन्ही भूमिका पाहाव्या लागतात. आपल्याला मिळणारा आनंद, आपल्याला मिळणारी अनुभूती, याचबरोबर आपल्याला आर्थिक नियोजन सुद्धा पाहावं लागतं. आर्थिक नियोजनाची सुद्धा अनुभूती आपल्याला घ्यावी लागते. की मी तुम्हाला सांगतो की पुण्यामध्ये जे आपले 3 कार्यक्रम झाले, छत्रपती संभाजीनगर आणि हिंगोली, हे सोडून पुण्यामध्ये जे आपले 3 कार्यक्रम झाले, मला फार अभिमानाने सांगावं असं वाटतं. मला खूप असं भरभरून आलं या गोष्टीचं की त्या दोन्ही ठिकाणी आपल्या प्रत्येक कार्यक्रमाला प्रधान यजमान मिळाले होते, संभाजीनगर आणि हिंगोली. पण पुण्यातल्या 3ही कार्यक्रमाचं यजमान प्रत्यक्ष स्वामींनीच घेतलं. प्रत्यक्ष प्रधान यजमान पद स्वामींनी घेतलं. आणि अक्षरशः सांगतो की 3ही कार्यक्रमात कुठल्याच बाजूनी, म्हणजे द्रव्याच्या बाजूनी, धान्याच्या बाजूने असेल, की जे काही लागतं सगळं, जे काही खर्च होतो, जे काही व्याय होतो, त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही 1 रुपयाची सुद्धा त्रुटी राहू दिलेली नाही. की पुण्यातले 3ही कार्यक्रम या पद्धतीचे झाले. अहो मी तर म्हणतो या निमित्ताने समस्त पुणेकरांचं भाग्य आहे की अख्ख्या पुणेकरांना प्रधान यजमान म्हणून स्वामी महाराज लाभतात. ह्याच्यापेक्षा अजून काय असावं. की हेच आहे की जशी भक्ती तसा भाव, त्यानुसार तो तिथं आल्याशिवाय राहत नाही. ही अनुभूती या निमित्ताने इथं घेतली मी. बरं, ग्रंथ होत आहे का? बर, इकडं आले की मला सूचना द्या, म्हणजे एक एक काम चालू करता येईल. मग अशा अर्थाने या दिवाळीचा सगळा सोहळा तिथं पार पडला. आणि स्वामी महाराज 1 नाही 2 नाही तर 8 रूपांनी त्या दिवशी आपल्या भक्तांकरता बाहेर गेले. मी सांगतो ना की हे दैवत जसं स्मरण मात्र संतुष्ट आहे, तसंच भाव जाणणार आहे. आपल्या मनातला भाव महत्वाचा आहे. आपल्या मनातला भाव जसा असेल त्यानुसार त्याच्याकरता ते धावूनच येतात. ते धावून येतात कसे, ते आपल्याला पुढं पाहायचं. या गाणगापूरला संगम आणि गावात जाण्याचा एक मधला रस्ता आहे की ज्या मधल्या रस्त्याने स्वामी महाराजांचं जाणं येणं असायचं. आणि स्वामी महाराजांचं जाणं येणं ज्या रस्त्याने होतं, त्या रस्त्याला एक स्वामी महाराजांचा भक्त होता ज्याचं नाव पार्वतेश्वर होतं. आणि हा पार्वतेश्वर क्षुद्र होता, पण स्वामी महाराजांचा निस्सिम भक्त होता. आणि स्वामी महाराजांनाही त्याच्याबद्दल खूप ओढ होती. आणि मग काय व्हायचं की याचं फक्त एकच काम असायचं. स्वामी महाराज गावातनं संगमावर जायच्या वेळेला हा आपल्या शेतात उभा राहायचा आणि जागेवरूनच हात जोडायचा. आणि स्वामी महाराज पुन्हा संगमावरनं निघाले गावात यायला की रस्त्यात उभा राहायचा, हात जोडायचे. बस याची एवढीच भक्ती. पण या वेळा कधीही टळू द्यायच्या नाही. तंतोतंत त्या वेळेला हा पार्वतेश्वर उभाच, असा यांचा दिनक्रमच होता. आणि एक दिवस अचानक असं झालं की काय स्वामी महाराजांच्या मनात आलं त्यांचं त्यांना माहिती. स्वामी महाराजांनी काय केलं की
तो जसा उभा होता दर्शनाला, स्वामी महाराज थांबले त्याच्या तिथं आणि त्याला म्हणले, का रे बाबा, मी रोज एक बघतो की मी रोज जाताना येताना तू आपला उभा राहतोस, हात जोडतोस नेहमी, नेमकं काय आहे? तुला नेमकं काय हवंय काय माझ्याकडनं? तुला काय पाहिजे काय माझ्याकडनं? तर त्यावेळेला तो पार्वतेश्वर म्हणतो की मला बाकी दुसरं काहीच नको, माझी फक्त एवढीच इच्छा आहे की आपण या वाटेने जाताच पण एक पाऊल वाकडं टाका आणि माझ्या शेताला आपले पाय लावा, बस एवढंच तुझं म्हणणं आहे. ठीक आहे म्हणतात, पण एक काम करावं लागेल तुला. तुझ्या शेतामध्ये जे काही पीक आहे ना ज्वारीचं, मी संगमावरनं परत येईपर्यंत हे सगळं पीक तुला कापावं लागेल, तर मी तुझ्या शेतात येतो, नाही तर नाही. अहो विचार करा, उभं पीक आहे, उभं पीक आहे, हातातोंडाशी आलेला घास आहे आणि इथं स्वामी महाराज म्हणतात कापावं लागेल. तो म्हणतो ठीक आहे आनंदाने. आणि जसंही स्वामी महाराज संगमावर जातात, हा गावात येतो आणि ग्राम अधिकाऱ्याला म्हणतो की पटकीने मला माणसं द्या, मला जायचंय शेतात, माझं सगळं पीक कापायचं. ते म्हणतात, अरे तुझं डोकं फिरलं का, की अजून थोडंसं थांब, ज्वारी सुंदर येईल. तो म्हणतो नाही, मला काहीच ऐकायचं नाही. तो मनस्थितीतच नसतो. बायको पोरं विरोध करतात तर तो त्यांना दगड फेकून मारतो. तो म्हणतो नाही, मला या गोष्टी करायच्याच. आणि मग तो सगळं पीक कापतो, पुन्हा आपला हात जोडून उभा राहतो. संगमावरनं ज्यावेळेला स्वामी महाराज येतात आणि संगमावरनं येतात, हा हात जोडून उभा असतो आणि मग तो म्हणतो की स्वामी महाराज कापलं पीक. ते म्हणतात, अरे तू उगच कापलं, मी तुला थट्ट्याने म्हणलो होतो, एवढं चांगलं हातातोंडाशी आलेलं पीक तू कापलं. तो म्हणतो, स्वामी महाराज तुमची थट्टा काय किंवा काय मला माहित नाही, मला एकच माहिती की तुमची आज्ञा जी आहे ती मला माहिती आणि तुमच्या आज्ञेनुसार मी कापलेलं आहे. मग स्वामी महाराज हसतात, त्याच्या शेतात जातात आणि त्याला म्हणतात की तू काळजी करू नको, एवढंच म्हणतात. आणि त्याच दिवशी रात्री अवकाळी पाऊस इतका सोसाट्याचा जोरजोरात पडतो आणि बाकी जे उभी पिकं असतात, उभ्या ज्वारीची, अख्ख्या गावातली त्या भागातली, ती सगळी पिकं जमीनदोस्त होतात. ती पूर्ण सगळी पिकं कामातनं निघून जातात आणि याच्या शेतातलं पीक हे शतपटीने याला धान्य होतं त्या वर्षी आणि तो आनंदाने तो दानधर्म करतो. म्हणजे आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की स्वामी महाराजांचे भक्त कोण कोण होते, तर सगळेच होते. स्वामी महाराजांनी भक्तीपासून कुणालाही लांब ठेवलेलं नाही. स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तीपासून कुणालाही लांब ठेवलं नाही. प्रत्येकाने त्यांची भक्ती केलेली आहे, प्रत्येकाने. मग तो तंतुकापासनं, रजकापासनं ते या पार्वतेश्वरापर्यंत प्रत्येकाने स्वामी महाराजांची निस्सीम भक्ती केलेली. अशा या स्वामी महाराजांचा सगळा महिमा. मग याच्यानंतर पुढं काय येतं, तर याच्यानंतर पुढं जे येतं ते स्वामी महाराज सगळ्यांना सांगतात की बाबा चला आपल्याला आता यात्रेला जायचं, काशी गया प्रयाग आपल्याला या यात्रेला जायचंय आणि निघायचं, आपल्याला उद्यालाच निघायचं. गावातले लोक म्हणतात की एवढ्या लांब जायचंय आणि उद्यालाच निघायचंय, कसं शक्य होईल? आणि बरोबर आहे ना, त्यावेळेला काही दुकानं नव्हती, मिठाईची दुकानं नव्हती की पटकीने लाडू घेतले आहे, ते चिवडा घेतला, चकल्या घेतल्या, असं काहीच नव्हतं. आणि एवढ्या लांब प्रवासाला जायचं तर काही ना काही तयारी करावी लागेल. स्वामी महाराज म्हणतात की काही गरज नाही कशाची, मी आहे तुमच्या सोबत, तुम्ही चला, बाकी काही तयारीची गरज नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी स्वामी महाराज सगळ्यांना सोबत घेतात आणि या अष्टतीर्थ स्नानाचा महिमा त्यांना सांगतात. आणि ही जी सगळी अष्टतीर्थ आहेत, ही सगळे अष्टतीर्थ म्हणजे प्रत्यक्षात काशी गया प्रयाग आणि ही सगळी तीर्थ आहेत आणि तुम्ही याच्यात स्नान करा. किंबहुना स्वामी महाराजांनी तिथं असंही सांगितलंय की ज्यांना कुणाला काशी गयाला प्रयागला जाता येणार नाही, अशांनी फक्त या गाणगापूरची यात्रा करून हे अष्टतीर्थ जरी केले
तरी त्याच्या आयुष्यात ती यात्रा संपन्न होईल. मग याच कथेत ज्या वेळेला स्वामी महाराजांची पूर्वाश्रमीची भगिनी, जिचं नाव रत्नाई असतं, तिला स्वामी महाराजांनी सांगितलेलं असतं की पती सेवा कर, बाकी दुसरं तू काही करू नको. मग ती तिथं आलेली असते आणि मग स्वामी महाराज तिलाही सांगतात की बाई तू एक काम कर, तू इथं या तीर्थात स्नान कर, पापनाशिनी तीर्थामध्ये तू स्नान कर, कारण तुझ्या हातनं खूप मोठं पाप घडलेलं आहे. पाप असं घडलेलं आहे की एका पातेल्यामध्ये मांजर वेळलेली होती, तू पाहिलं नाही, तू त्याच्यात पाणी टाकलं आणि ते पातेलं अग्नीवर ठेवलं, मांजरीचे 4-5 पिल्लं त्याच्यामध्ये मेली. हे तुझं पातक आहे. तर या पापातनं तुला मुक्ती होण्याकरता तू या पापनाशिनी तीर्थामध्ये स्नान कर, तू पापमुक्त होशील. या पद्धतीने अष्टतीर्थाचा महिमा सगळा स्वामी महाराजांनी तिथं विशद केला. त्याच्यानंतरचा जो अध्याय तो आहे गुरुगीतेचा, की जी भगवान शंकरांनी प्रत्यक्ष पार्वती मातेला सांगितलेली आहे. आणि ही गुरुगीता आपल्याला उपहार रूपाने आपल्याला पहिल्यांदाच सगळ्यांना, मला सुद्धा, आपल्याला गाणगापूरला ऐकायची आहे. तर याच्यामध्ये गुरुभक्ती, जे गुरुचरित्रामध्ये जे आपण एवढे सगळे अध्याय पाहिले, या सगळ्या अध्यायामधलं जे सार आहे, थोडक्यात सार म्हणण्यापेक्षा ज्या काही सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत आपल्याला ज्या घ्यायच्यात, त्या फक्त या गुरुगीतेमध्ये 176 श्लोकाच्या माध्यमातूनच भगवान शंकरांनी सांगितलेल्या. आणि सगळ्यांच्या माहिती करता सांगतो की मूळ गुरुचरित्रामध्ये आधी गुरुगीतेचा समावेश नव्हता. 1950 साल नंतर मूळ गुरुचरित्रामध्ये या गुरुगीतेचा समावेश केला गेला. त्याच्यानंतर 50वा जो अध्याय, तो 50वा अध्याय असा आहे की ज्या तंतुकाला, ज्या आपल्या रजकाला स्वामी, त्याला जो इच्छा झालेली असते की मला राजभोग भोगायचे, आणि तो यवनकुळी जन्माला आलेला असतो आणि उतार वयाला लागलेला असतो, तर त्यावेळेला त्याच्या अंगावर स्फोटक नावाचा एक रोग उद्भवतो आणि खूप औषध उपचार करतो, बरा होत नाही. मग त्याला कोणतरी असं सांगतं की एखाद्या सत्पुरुषाच्या, एखाद्या थोर सत्पुरुषाच्या दर्शनाने तुझा हा आजार बरा होईल. मग त्याला सांगतात की बाबा तू असं असं जा गाणगापूरला. तो येतो, दर्शन घेतो, आणि जसंही दर्शन घेतो त्यावेळेला स्वामी महाराज त्याला विचारतात, अरे काय रजका तू मला ओळखलं की नाही? त्यावेळेला त्याचा पूर्वजन्मीचं स्मरण होतं आणि मग त्याच्या लक्षात येतं, त्याला ते स्मरण झाल्यावर त्याला आठवतं. मग तो स्वामी महाराजांना आपल्या नगरात बोलवतो. स्वामी महाराज त्याच्या नगरात जातात. तो यवन राजा असून सुद्धा तो खूप मोठ्या रीतीने स्वामी महाराजांचं सगळं आगत स्वागत करतो, आपल्या राजवाड्यात नेतो. सगळी पत्नी, मुलं या सगळ्यांना स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करतो आणि मग तो स्वामी महाराजांच्या चरणी सेवेला राहतो, कारण त्याला सांगितलेलं असतं. आणि आता गुरुचरित्रातला येतो 51 अध्याय. हा जो 51वा अध्याय ना, हा अध्याय स्वामी महाराजांच्या आज्ञेने आपल्याला कुठंच सांगता येत नाही. कारण का सांगता येत नाही, तर या अध्यायामध्ये स्वामी महाराजांचं निजानंद गमन आहे, की गाणगापूरून ज्या वेळेला अवतार कार्य समाप्ती करायची म्हणून जिथं निर्गुण पादुका ठेवल्या आणि स्वामी महाराज गाणगापूरून गेले, तो प्रसंग याच्यात आहे. पण स्वामी महाराजांची आज्ञा अशी आहे की जोपर्यंत गुरुतत्व प्रदीप 7 समुद्रापार जाणार नाही, तोपर्यंत हा अध्याय सांगायचा नाही. कारण ते कार्य त्यांच्या म्हणण्यानुसार ते माझं नाही, ते त्यांचं स्वतःच आहे. आणि त्यांचं स्वतःचं कार्य करण्याकरता ते आपल्या सगळ्या हजारो लोकांना शक्ती देतात, बुद्धी देतात आणि या कार्याला लावतात.
म्हणून हा अध्याय जो आहे हा अध्याय कधी होईल, ज्या वेळेला खऱ्या अर्थाने गुरुतत्व प्रदीप 7 समुद्रापार जाईल, सगळीकडे जाईल, सगळ्या विश्वामध्ये याची महती पटेल, त्यावेळेलाच या 51 अध्यायाला जो कोण असेल सांगणारा त्यावेळेला त्याला हात लावता येईल. तोपर्यंत सांगता येणार नाही. कारण गुरुचरित्र चालू आहे, गुरुचरित्र चालू तर आहेच आहे, पण प्रत्यक्षात स्वामी महाराजांच्या उपस्थितीने, अदृश्य उपस्थितीने नव्याने हे गुरुचरित्र लिहिण्याचं काम चालू आहे. आणि याचे साक्षीदार होण्याचं भाग्य तुम्हाला आणि मला मिळतंय, ही आपल्या वाडवडिलांची पुण्याई आहे. कारण वाडवडिलांच्या पुण्याईशिवाय हा युगच येऊ शकत नाही. ग्रंथ तुले करता ते काय आलं का इकडं, का अजून बाहेरच आहेत? नाही, इकडे बाहेर, इकडे या साईडला. बर, तोपर्यंत रुपाली ही जी नावं आहेत, तू ही नावं वाच, म्हणजे मग ते सगळे इकडे जवळ असले म्हणजे अधिक वेळ जाणार नाही. की मी काय केलंय की मला जे सुचलं की आपण एवढे सहस्त्र जण इथं वर येऊ शकणार नाहीत, म्हणून मी आपल्यातले म्हणून प्रतिनिधी म्हणून मी काही निवडली आहेत, त्यांना आपण ग्रंथ तुले करता सगळ्यांच्या वतीने वर बोलवतोय. तर सगळ्यांना मान्य आहे ना? मी थोडं तुम्हाला न विचारता ही नावं मनाने निवडली. थोडं असं करता थांबवलं की या पदातला जो भाव आहे तो भाव, कारण कसं ही चाल अशी आहे की ही भावाकडे लक्ष न देता थेट थिरकायला लावती माणसाला, आणि त्याच्यात काय होतं की भाव निघून जातो. म्हणून मी अशा पद्धतीने सांगतो की मनोमन तुमच्या सगळ्यांच्या वतीने आपण सगळे स्वामी महाराजांना एक प्रार्थना केलेली आहे. की ती प्रार्थना अशी की कारंजापासून गाणगापूर पर्यंत निघणारी जी रथयात्रा आहे, ही रथयात्रा जी आहे त्या रथयात्रेमध्ये आम्हाला तुम्ही सोबत घेऊन जा आणि त्या पद्धतीचा प्रवास घडवा, की आम्हाला तुमच्या सोबतीने प्रवास करायचा आहे. त्याच्यानंतर गाणगापूरला जे 25 डिसेंबरला जे शाही स्नान होणार आहे, त्या शाही स्नानाकरता सुद्धा आम्हाला तुमच्या सोबत राहू द्या, हा भाव त्याच्यात आहे. मनाव यजमानो अहम अस्मिन् पुण्याहे अस्याः मम सगळ्यांनी करायचे. हे प्रतिनिधी स्वरूपात आहेत. आपण सगळे या ग्रंथ तुलेमध्ये आहात. आपण प्रत्येकाने आपल्या गोत्राचा नावाचा उच्चार करायचा म्हणायचा. प्रतिनिधी भूतवो अहम आत्मनः श्रुती स्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थम भगवान दत्तात्रेय देवता कृपा आशीर्वाद प्राप्त्यर्थम ग्रंथस्वरूपी दत्त देवता प्रीत्यर्थम रजत तुलादानम करिष्ये. परब्रह्म सद्गुरु जय जय 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 गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु 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 जय
परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. तर अशा रीतीने ही ग्रंथ तुला झाली. आज आपण ही पालखी पाहिली, पण हीच पालखी ज्या वेळेला आपण पहिल्या दिवशी शाही स्नानाच्या वेळेला पाहू, त्यावेळेला आपल्या सगळ्यांची गुरुमाऊली त्या पालखीत, पण चांदीच्या पालखीत बसलेली असेल आणि आपण सगळेजण त्या आनंद सोहळ्यात सहभागी असू. मी पाठक काकांना अशी विनंती करतो की पाठक काकांनी काय करायचंय की ग्रंथ तुला झाली की कसं आहे की तुला दान, आपल्या धर्मामध्ये दान किंवा बाकी या गोष्टीला महत्व खूप आहे. तर आता आपल्या परिवाराच्या वतीने जे काही विद्वत 8 दिवसापासून आपल्या इथं होते, तर यांची जी संभावना आहे ती तुमच्या हाताने तुम्ही द्या. पराग तुमच्या हातात पाकिट देईल, आपण देऊन घ्या. तर कारण कसं माहिती का की तुमच्यासारखेच हे पण आहेत. हे जे सगळे आहेत आपल्या औरंगाबादचे जे सगळे ब्रह्मवृंद आहेत, अहो पहिल्या पारायणापासून यांची मला साथ आहे. पहिल्या पारायणापासून. आणि नुसती साथ नाही, हे येतात की आपण बघतो, आपण आपल्या घरी गुरुजींना बोलवतो आणि मग त्यावेळेला आपल्याला येणारे अनुभव वेगवेगळे असतात. अहो हे गुरुजी आपल्याकरता वेगळे नाहीच आहेत. सगळे हे आपले सगळे सेवेकरीच आहेत, आपल्या परिवारातले. तुम्हाला माहिती का की एवढं सुंदर अक्षर त्या बोर्डवर जे रोज लिहितात ना, ते काम सुद्धा यातलेच गुरुजी करतात. की असं कुठलंच नाही, जिथं कमी तिथं हे. आणि या सगळ्यांनी मनोमन असं हा निश्चय केलेला आहे की या सगळ्या पारायणाच्या मालिकेत शेवटपर्यंत सोबत राहायचं, स्वामी महाराजांची सेवा करायची. असंच आपल्याला एक एक पाऊल पुढं चालत चालत आपल्याला हातात हात मिसळत ही मानवी साखळी आपल्याला इतपत तयार करायची आहे की स्वामी महाराजांनी आपल्याला ताकद एवढी द्यावी की ही मानवी साखळी जिथं हे गुरुतत्व प्रदीपचं रोपटं लावलं ना, इथनं थेट गाणगापूर पर्यंत आपली मानवी साखळी उभी राहावी, एवढी ताकद आपल्याला स्वामी महाराजांनी द्यावी त्या कार्यक्रमापर्यंत. त्या कार्यक्रमापर्यंत आपल्याला ही ताकद त्यांनी बहाल करावी अशी मी आज मुद्दाहून विनंती करतो. आणि या प्रत्येक कार्यक्रमाच्या निमित्ताने आता गाणगापूरच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने काही जणांच्या शंका आहेत. काही जणांच्या शंका आहेत, त्या थोडक्यात मी त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो. की काही जणांनी असं विचारलं की आम्हाला कमोडची व्यवस्था होईल का. आता त्याच्यामध्ये मी गरज येते, पण आपण एक गोष्ट करतोय की आपण जी निवास व्यवस्था जी करतोय ही आपण साधारणपणे एक सार्वत्रिक अशी निवास व्यवस्था आपण करतोय. की आता प्रत्येक धर्मशाळेत प्रत्येक ठिकाणी की सगळीकडेच पूर्ण कमोड असतील असं शक्य नाही होत. काही रूममध्ये कमोड असतील, काही रूममध्ये आपल्याला साधा असेल, किमान क्वाट तर प्रत्येक रूममध्ये असेल. पण माझं म्हणणं असं आहे की जर ही पत्रिका तुम्ही मनस्वी जर वाचलेली असेल तर या सगळ्याच प्रश्नाची उत्तरं त्याच्यात. की आपल्याला एक कुटुंब म्हणून तिथं जायचंय, आपल्याला एक कुटुंब म्हणून तिथं जायचंय. मग तिथं गेल्यानंतर माझी एखादी भगिनी असेल किंवा माझा एखादा बंधू असेल, माझ्या बंधूला किंवा माझ्या भगिनीला जर कमोड कंपल्सरी असेल तर मी त्याला इन्फॉर्म केलं पाहिजे की माझ्या रूममध्ये कमोड आहे, तू इकडचा येऊन वापर. तुला क्वाट असेल तर तिकडं. पण ज्याला स्वतंत्रच पाहिजे असेल त्याच्याकरता, कारण गाणगापूरच्या आम दरबारात
किमान आपण तरी काही करू शकत नाही. ज्याला स्वतंत्रच पाहिजे मग त्यांनी आपली आपण स्वतंत्र अशी निवास व्यवस्था तिथं करावी, हा सुद्धा आपण मार्ग त्याच्यात सुचवलेला आहे. कारण आज प्रत्येक ठिकाणी आपल्याला माहिती की प्रत्येक क्षेत्राच्या ठिकाणी जी काही गर्दी वाढतीये आणि त्या वाढत्या गर्दी गणित तिथले सगळे आर्थिक समीकरणं बदलत जातात आणि तिथले सगळे आर्थिक समीकरणं बदलत असताना मग असं होतं की एखाद्याने जरी सांगितलं की नाही आम्ही सांगतोय आमची स्वतंत्र व्यवस्था करा, तुम्ही काय लागेल ते भाडं देऊ, आपण त्यावेळेला काही भाडं त्याला सांगणं आणि मग तिथं आल्यानंतर त्यांनी म्हणायचं की बाबा या रूमला एवढं भाडं मला जास्त वाटतंय. मी एक सांगतो की महाराजांची सेवा करताना प्रत्येक सगळ्या दत्त वाचकांना दत्त स्वरूप मानताना मी महाराजांच्या चरणी एकच प्रार्थना नेहमी करत असतो की एकच प्रार्थना अशी की तुमच्या चरणाशी येणारं जे काही आहे, तुमच्या चरणाशी येणारं जे काही आहे, मला भूक लागली तेवढ्याच पुरतं खायचा मी अधिकारी आहे, बाकी कशावर मी अधिकारी नाही. आणि या सगळ्या कामामध्ये मला कुणाकडनं हा शब्द ऐकून घ्यायचा नाही की या रूमला हे भाडं जास्त पडलं, या रूमला हे भाडं कमी पडतंय. नको. त्याच्यापेक्षा ज्याला स्वतंत्र व्यवस्था हवी असेल, अभिप्रेत असेल, ती त्याची त्यांनी करावी, त्याचं त्यांनी जे काय असेल ते भाडं थोडं द्यावं. म्हणून मी सांगितलं की म्हणून आपण जे 1,000 रुपये जे घेतोय आणि हे 1,000 रुपये आपण रिफंडेबल घेतोय त्याचं कारणच आहे. त्याचं कारणच आहे की नको आपल्याला तो आदेश नाही, आपल्याला ते काम करायचं नाही. तिथं आल्यानंतर सार्वजनिक निवास व्यवस्थेमध्ये ज्यांना आनंदाने राहायचंय, जे अशा पद्धतीने स्वतःला ऍडजस्ट करणार आहेत. कारण अहो आपण हे सगळं चाललंय कशासाठी? हे चाललंय अशा करता की विश्वच माझं कुटुंब हे आपल्याला मानून जर चालायचंय तर तिथं आपल्याला एकमेकाकरता हातात हात घालून सहाय्य करण्याकरता उभंच राहावं लागणार आहे. तर माझी कळकळीची विनंती आहे की माझी अडचण लक्षात घ्या, माझी अडचण लक्षात घ्या की तिथं जाणं, या स्वतंत्र निवास व्यवस्था बघणं हे अवघड काम आहे आणि या बाकीच्या नियोजनात ते होऊ शकत नाही. आणि या नियोजनात थोडंसं आपण एक अजून विचार करायला पाहिजे. तो विचार आपण असं करायला पाहिजे की आपण ज्या वेळेला आळंदीहून पंढरपूरला जातो, आपण देहूहून आपण पंढरपूरला जातो, आपण जातो पंढरपूरला, आपण जाताना तिथं राहुट्यात सुद्धा राहतो, ज्या आहे त्या परिस्थितीत आपण राहतो, ऊन वारा पावसात राहतो आणि सगळ्या ह्याच्यात जातो. सगळ्या ह्याच्यात आपण तिथं करतो की ज्या वेळेला आपल्याला 2,000 ते 2,500 लोकांची निवास व्यवस्था गाणगापूर सारख्या ठिकाणी करायची आहे आणि ही निवास व्यवस्था आपल्याला निशुल्क करायची आहे, तर ही निशुल्क व्यवस्था आपली जरूर होईल. पण या निवास व्यवस्थेकरता कमीत कमी आपला बोजा महाराजांना 25 लाखाचा पडू शकतो. किमान निवास व्यवस्थेवर एवढे पैसे तिथं आपले खर्च होऊ शकतात. त्यावेळेला आपण 2,000 ते 2,500 लोकांची तिथं व्यवस्था करू शकतो. अहो मी तर म्हणतो की याच्यामध्ये महाराजांनी आपल्या सगळ्यांना सद्बुद्धी द्यावी, सगळ्यांना अशा पद्धतीची ताकद द्यावी की आपण आहे अशा परिस्थितीत राहायला. ठीक आहे, राहुट्या असतील तर राहुट्या असतील तर राहुट्या, पण महाराजांच्या कृपेने महाराजांचं जर पै जर वाचवली, महाराजांची जर आपण पै वाचवली तर याच 25 लाखामध्ये गाणगापूरला कायमस्वरूपी गुरुतत्व धाम उभं राहू शकतं की ज्या हजारो लाखो भाविकांना कायमस्वरूपी तिथं त्यांना छत्रछाया मिळेल, तिथं प्रसाद मिळेल, भोजन मिळेल, हे सगळं मिळेल. असाही विचार एक पुढे काही जणांनी आणला, पण मी कुठल्याही निर्णयाला अजून आलेलो नाही. निर्णय फक्त एक आहे की निवास व्यवस्था आपल्याला तिथं बघायची आणि जसजसं पुढं मार्ग महाराज दाखवतील त्याप्रमाणे चालायचं.
आता या कार्यक्रमाच्या शेवट येताना मी सांगतो की कसे की आम्ही सगळे करतोय, मनात सेवाभाव ठेवून करतोय, पण हा सगळा सेवाभाव मनात ठेवून करत असताना सुद्धा आम्ही सुद्धा जे आहेत ना की 10 घरचे 10 आहेत, 10 घरचे 10 आहेत आणि 10 घरचे 10 असल्यानंतर आपल्यापैकी बऱ्याच जणांना आमच्याकडने खूप वेगवेगळे अनुभव हे नक्कीच आलेले आहेत. काही चांगले असतील, काही वाईट असतील. किंबहुना मी असं म्हणतो चांगल्याची संख्या कमी असेल, वाईटाची जास्त असेल. पण मी खरं सांगतो की इथं येऊन मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, खूप गोष्टी शिकायला मिळाल्या. मी निसंशयपणे एवढं सांगतो की या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या काही त्रुटी झाल्या, ज्या ज्या काही चुका झाल्या आणि ज्या त्रुटीमुळं, ज्या चुकामुळं पारायण करते किंवा येणारे भाविक हे जर कुठं मनस्वी निसंशयपणे दुखवल्या गेले, पण या दुखवल्या गेल्यांची सगळ्यांची मी मनापासून क्षमा मागतो की नाही, आम्हाला सुधारायची संधी द्या की आम्ही सुधारणार आणि आम्ही कसे सुधारतो हे तुम्ही पुढच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने नक्की आजमावा की आम्हाला सुधारायची संधी द्या. की काय होतंय की मुळात ही सवयच नव्हती एकदम 1000 लोकांची. पहिले 5 पारायणं अशी होती की थोडी कमी होती संख्या. यावेळेला संख्या वाढली, जसजसे वाचक येत गेले काहीच सुचलं नाही. कसं बसवायचं, कसं काय करायचं, नियोजन कसं करायचं. त्याच्यात पुन्हा काही गोष्टी अशा झाल्या की काही जण आज इकडं बसलेले उद्या इकडं, तिकडं बसलेले तिकडं. या सगळ्या गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टीवर बारकाईने अभ्यास केला. पण मी एवढंच सांगतो की भोजन व्यवस्था असेल किंवा बाकी असेल, जिथं जिथं जे जे काही चूक आहे, जे जे काही चूक आहे, जी जी काही त्रुटी आहे ती माझी आहे. आणि जे जे काही सगळं जे चांगलं जे दिसतंय ते सगळं निसंशयपणे तुमचं सगळ्यांचं आहे. मला फक्त संधी द्या. या चुका परत पुढच्या कार्यक्रमात कधीच रिपीट होणार नाही. तर या निमित्ताने मी एवढंच सांगतो की आज समाप्ती म्हटलं की स्वाभाविक माणसंही जास्त होतात. तुम्ही जसं रोज सांभाळलं तसं आजही तुम्ही सांभाळून घ्यावं ही आग्रहाची विनंती आहे. बऱ्याच जणांचा आग्रह पाया पडण्याचा. तर मी सांगतो की आरती झाल्यानंतर आम्ही दोघंही इथंच आणि आपण गडबड न करता आपण प्रसाद घेऊन या. संध्याकाळी 6 वाजले तरी हरकत नाही, मी इथनं हलणार नाही की मी प्रत्येकाला भेटणार नाही, प्रत्येकाला बोलणार नाही, तोपर्यंत मी कुठेही हलणार नाही. आणि या सगळ्या पारायण मालिकेतनं मला जो मुख्य भाग सांगायचा आहे तो असा की साधारणपणे या संभाजीनगरला जे 4थं पारायण झालं त्या पारायणापासनं आपण गाणगापूरच्या कार्यक्रमाची तयारी चालू केली. त्या तयारीचा भाग या संभाजीनगरच्या पारायणामध्ये जो तिथल्या पारायणकर्त्यांनी जो उचलला भार गाणगापूरचा आणि तो भिक्षेच्या रूपात उचलला, तर या संभाजीनगरच्या पारायणामध्ये गाणगापूरच्या पारायणाकरता तेलाचा विषय निघाला होता. तर त्या दिवशी जे वाचक होते त्या वाचकांनी 200 डबे तेल हे गाणगापूरच्या कार्यक्रमाकरता देण्याचं ठरवलं. आज आपण पाहिलं की आपल्या पालखी सोहळ्याकरता या शेडगावचे, पेडगावचे जे काही सगळे भाविक आणि त्याच्याही पेक्षा सांगतो की ज्या 8 दिवसापासून ज्या माऊल्या, ज्या आपल्याला वाटतं की या भांडी घासतायत, सगळं करतायत, पण मी अक्षरशः परिस्थिती सांगतो यांची सगळ्यांची की या सगळ्यांच्या घरी या सगळ्या इतक्या सधन आहेत की ज्या आपल्याला विकत घेऊ शकतात. पण मनामध्ये सेवाभाव आहे. मी सांगतो की जे बाळकडू मला ज्या यांच्या अंगा खांद्यावर शेडगावला राहून जे सेवेचं मिळालं ते यांच्या अंगा खांद्यावर. आणि या शेडगावकरांनी आणि शेडगावच्या जवळ असलेलं पेडगाव या दोन्ही गावांनी मला अशा रीतीने एक आश्वासन दिलेलं आहे की गाणगापूरला आम्ही येताना आम्ही नुसतं येणार नाहीत, तर गाणगापूरला लागणारा 100 क्विंटल गहू
आम्ही दळून आम्ही आमच्या गाडीत भरून गाणगापूरला घेऊन येणार. म्हणजे गव्हाची व्यवस्था यांच्याकडे, तांदूळाच्या व्यवस्थेकरता आपलं जे तेलंगणामधलं जे आहे, तेलंगणा आंध्रमध्ये जो आपले सगळं गुरुतत्वचा जो परिवार आहे, या सगळ्या परिवाराने 100 क्विंटल तांदूळाची व्यवस्था ही आंध्रमधनं तेलंगणातनं ही परस्पर गाणगापूरला हे येणार आहे. ही भिक्षेची वाहनं आहेत, ही भिक्षेची वाहनं थेट तिथे येणार. संभाजीनगरहून 200 डबे तेल आहे. नंतर हिंगोलीमध्ये जर झालं तर हिंगोलीमध्ये आपल्याला लागणारी 21 क्विंटल चना डाळ, नंतर मुगाची डाळ 6 क्विंटल आणि 5 क्विंटल आपल्याला उडदाची डाळ, ही सगळी हिंगोलीच्या भाविकांनी द्यायची कबूल केलेली आहे. आणि जे दत्तधाम जे आपलं आहे, जे कारेगावमध्ये एक कारेगाव म्हणून एक छोटं गाव आहे, त्या कारेगाव आणि आजूबाजूला पिंपळगाव वगैरे अशी जी 2-3 गावं आहेत, या 3 गावात मिळून ते 15 क्विंटल तुरीच्या डाळीची व्यवस्था करतायत. या पद्धतीने आपली एक एक वाटचाल पुढं सगळी चाललेली आहे. तर या निमित्ताने मी आज तुम्हाला सगळ्यांना एक अशी विनंती करणार आहे की ज्या वेळेला आपली रथयात्रा इथे येईल, रथयात्रा इथं ज्या वेळेला आपली पुण्यात येईल, तुम्हाला आधी सगळ्यांनाच त्याची कल्पना मिळेल. कारण ही जी रथयात्रा आहे ती आपली कारंजाहून निघणार आहे. कारंजा, शेगाव, खामगाव, मलकापूर या मार्गे ती भुसावळ, जळगाव, धुळे, नंतर इकडं वणी, त्र्यंबकेश्वर, नाशिक या मार्गाने पूर्ण मराठवाडा फिरत फिरत आपल्या पुण्यात येणार आहे. आणि पुण्यातनं मग सातारा, कोल्हापूर, साताऱ्याहून औदुंबर, कोल्हापूर, वाडी, पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट आणि गाणगापूर असा पूर्ण तिचा प्रवास आहे. आपल्याला जी पत्रिका दिली त्याच्यामध्ये पूर्ण तो प्रवास त्याच्यामध्ये दिलेला आहे. तर त्या रथयात्रा इथं ज्या वेळेला येईल त्यावेळेला मी एवढीच विनंती करतो की विनंती अशा करतो की आपण जेत ना, आपण देहू आळंदी या पट्ट्यातलेत, आपण देहू आळंदी या पट्ट्यातलेत, या पट्ट्यातल्या असल्या कारणाने एकादशीचं महत्व आपण जास्त जाणतो. आणि या गाणगापूरच्या कार्यक्रमात एक दिवस एकादशीचा आहे. या गाणगापूरच्या कार्यक्रमात एक दिवस एकादशीचा आहे. तर मी अशी विनंती करतो की त्यावेळेला रथयात्रा येईल त्यावेळेला आपण इथं जेवढे उपस्थित आहेत या सगळ्यांनी जर एक गोष्ट मनावर घेतली ती अशी की 1 किलो साबुदाणा, 1 किलो शेंगादाणे आणि 1 किलो भगर प्रत्येकाने एवढं जर केलं तर गाणगापूरला 10,000 लोकांचा फराळ बघता बघता संपून जाईल. फक्त कसं आहे की आता होकार तुमचा कसा मी समजायचा एवढंच मला समजलं तर बरं होईल. हात वर करून किंवा हो म्हणून किंवा कशाही स्वरूपात. म्हणजे मग काय होईल की आता मला औंढ्याला जाऊन सांगता येईल. आणि मी खरं सांगतो की हे जे आहे ना, हीच लीला आहे त्यांची, हीच लीला आहे. आणि मी सांगतो की एक काम करा, ज्यांना गाणगापूरला यायचे ना तुम्ही बिनदिक्कत फॉर्म भरा. आपल्या मनात जर इच्छा असेल, सगळं असेल ना, तर तो करणारा समर्थ आहे, तो बरोबर करून घेतो. आपल्याला कळणार पण नाही, तो बरोबर करून घेईल. फक्त आपण जर शंका कुशंका जर करत बसलो तर मात्र अवघड होतं. तर या निमित्ताने मी एवढंच सांगतो की आरती झाल्यानंतर मी इथं बसणार आहे, या पण इथं बसणार आहेत, सगळ्यांची भेट होणार आहे. आणि सगळ्यांनी काय करा की शांततेत, शिस्तीत, व्यवस्थित छान प्रसाद घ्या. आम्ही कुठेही जाणार नाही. कारण कसं माहिती का, आज सकाळपासूनच मनात एक हुरहुर चालू झाली की आता उद्याला कसं, कारण उद्याला तुमची कुणाचीच भेट होणार नाही, उद्याला भेट होणार नाही. अहो या कल्पनेने अस्वस्थ आहे, या कल्पनेने रात्रभर तळमळतोय मी की आज या 8 दिवस झालं, आज जे तुमची भेट होती, जो सहवास आहे, जो दर्शन आहे, तो उद्याला नाही. तर माझं म्हणणं एवढंच आहे की आजचा जो आपला कार्यक्रमातला शेवटचा दिवस खऱ्या अर्थाने गोड करणं हे तुमच्या सगळ्यांच्या, आलेल्यांच्या सगळ्यांच्या हातात आहे.
कारण शेवट कसं आहे की व्यवस्था किती केली, काही जरी केली तरी ही व्यवस्था पुरणारी नाही. कारण हा कार्यक्रम जो आहे तो कुणाचा एकाचा नाही, हे मी पहिल्याच दिवशी सांगितलं. हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांचा आहे आणि गाणगापूरचा कार्यक्रम तर निसंशय हा सगळ्यांचाच आहे. आणि त्यातल्या त्यात पुण्यात वैशिष्ट्य असं की पुण्यामधलं वैशिष्ट्य म्हणलं तर खास असं की पुण्यातल्या कार्यक्रमाचे प्रधान यजमान हे स्वामी महाराज. आणि ज्या वेळेला प्रधान यजमान म्हणून स्वामी महाराज आहेत तर तिथं आपल्याला सगळ्यांना त्याच शिस्तीने त्याच पद्धतीने वागावं लागेल. एवढंच मी सांगतो. माझ्या बोलण्यातनं कधी कोण दुखावल्या गेला असेल किंवा काही कमी अधिक झालं असेल तर आपण उदार अंतःकरणाने माझ्या असेल किंवा बाकी इतर कोणाच्या बोलण्यातनं जर दुखावल्या गेलं असेल तर आपण उदार होऊन माफ करावं, एवढंच मी सांगतो. आणि आता आपण आरतीची नावं घेण्यापूर्वी आधी जे नित्य अन्नदान किंवा जे आहेत ती प्रसादाची नावं घ्या. आपण आधी ते प्रसाद देऊन घेऊ. काय मग बाबांनी जे सांगितलं ते आपण द्यायचं ना? हा, सगळे तयार आहेत का? कुठे द्यायचं? रथयात्रेच्या वेळेला. रथयात्रा जेव्हा येणार आहे ना 28 ऑक्टोबर पासनं, तर तेव्हा ना आपल्या पुण्यामध्ये जेव्हा येणार असेल, ज्या ज्या एरियात येणार असेल त्याची पब्लिसिटी सगळ्यांना कळेल, तेव्हा आपल्याला आपण सगळेच आता ग्रुपवर आहात, आपण सगळेच आहात. त्यामुळं काय की आता इथून पुढची प्रत्येक वाटचाल ही तुमच्या सोबतच आहे. त्यामुळं तुम्हाला कळणार नाही असं होणारच नाही. अहो रथयात्रा आहे दत्त नाही असं कसं होईल? रथयात्रा आहे तर दत्त हा निसंशयपणे असणारच आहे तिथं. त्यामुळं तुम्ही ती काळजी करूच नका कोणी. चालेल. सगळ्यांच्या तर्फे होकार आहे आपला. साबुदाणा, भगर आणि शेंगादाणे. ओके चला. अजून एक दुसरं असं की आपल्या गुरुतत्व प्रदीपचे एक मामा आहेत ज्यांचं नाव काय आहे? अन्वय कुलकर्णी. अन्वय मामा. यांनी म्हणजे इतकं मोठं काम केलेलं आहे. आणि काम करण्याकरता कधी कधी परमेश्वर काय करतो बघा की त्यांना काय झालं की ते नोकरीतनं त्यांना ब्रेक मिळाला आणि नेमकी त्यांची माझी भेट झाली या पारायणाच्या निमित्ताने. मग त्यांनी काय केलं की जे मागं लागून सगळा ऍप तयार केला आणि सगळी पोथी खऱ्या अर्थाने 7 समुद्रापार त्यांनी पोचवली या ऍपच्या माध्यमातून. आणि मी अन्वय मामांना कालच असं बोललो की अन्वय मामा याच कामाकरता तुम्हाला स्वामी महाराजांनी घरी बसवलं होतं, पण आता तुम्ही बिनदिक्कत काळजी करू नका. तुम्हाला आता स्वामी महाराज अशा जागेवर जाऊन बसवतील की त्याचं नाव ते असेल. तर एकदा सगळेच या अन्वय मामांकरता आपण टाळ्याचा गजर करू आणि अन्वय मामांना मी वर बोलवतो की आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना आपण प्रसाद देऊ. आज पुरुषांना वाढायला पाठवायचं का? पुरुषांना वाढायला पाठवायचं का? सांग. सिद्धांतावधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. मामा कपडे घाला, नवीन कपडे शिवा आणि गाणगापूरला भाच्यांच्या मागं उभं राहायला या. नाहीतर सगळं भाच्यांना मोकळं सोडाल, तसं करू नका. आत्ताच श्रीमती भारती पोकळे यांनी माणिक पोकळे यांच्या स्मरणार्थ 21,000चं अन्नदान गाणगापूरसाठी कबूल केलेलं आहे. आता खूप छान. आता ग्रंथछपाईची सेवा आहे. श्रीवसौ श्रीपाद इंगळे यांना मी विनंती करते की त्यांनी ग्रंथछपाईचा प्रसाद परमपूज्य सद्गुरू मकरंद महाराजांकडून घ्यावा. स्टेजवर यावं. श्रीवसौ श्रीपाद इंगळे. कैलासवासी नलिनी नंदकुमार इंगळे यांच्या स्मरणाप्रित्यर्थ त्यांनी ही सेवा घेतलेली आहे. चला चला, ज्यांची नावं घेतली ते लवकर या, वेळ करू. त्यानंतर नित्य अन्नदानांची नावं घेऊया. कौमुदी लालवंडीकर,
प्रभाकर पाठक, सुरवंता भातलवांदे, गौरी देशपांडे. सिद्धांतावधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. कौमुदी लालवंडीकर, सरोज लालवंडीकर या आजी आहेत. त्यांची नात आहे कौमुदी, छोटीशी 7-8 वर्षांची. तिच्या आज वाढदिवस आहे. त्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ही नित्य अन्नदानाची सेवा आज घेतलेली आहे. सिद्धांतावधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. प्रभाकर, खरी सांगतो, हा उपक्रम खूप कौतुकास्पद आहे यांनी केलेला. आणि याच पद्धतीची माझी अपेक्षा आहे की आपली ग्रंथ छपाई असेल किंवा नित्यपाठाच्या छपाई करता हे अनुकरण करायला काहीच हरकत नाही, असं माझं वैयक्तिक मत आहे. हे खूप छान आहे, काहीतरी कीर्तिरूपाने उरल्यासारखं होतं. श्री प्रभाकर पाठक काका यांना विनंती करते की त्यांनी नित्य अन्नदानाचा प्रसाद महाराजांकडून घ्यावा. त्यानंतर आहेत सुरवंता भातलवांदे, त्यांनी इकडे यावं. सिद्धांतावधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. सुरवंता भातलवांदे ताई यांना विनंती करते की त्यांनी स्टेजकडे यावं आणि नित्य अन्नदानाचा प्रसाद घ्यावा. सुरवंता भातलवांदे ताई. आजचं नित्य अन्नदान सेवा त्यांनी घेतलेली आहे. सूरवंता भातलवांदे. सिद्धांतावधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. रुपाली हे तर गाणगापूरच्याच गणवेशात आहेत. हो गाणगापूरमय झालेत आज. केशरी कलर आपण योगायोग आहे ना बाबा. गाणगापूरची नोंदणी सुद्धा याच कार्यक्रमात सुरुवात झाली आहे बघा. आणि आजचा कलर पण आपला केशरी आलेला आहे. त्यानंतर गौरी देशपांडे ताई ज्या US ला असतात, त्यांच्या पतीच्या तिथींच्या स्मरणार्थ त्यांनी आज ही सेवा घेतलेली आहे. तर त्यांच्या वतीने मी विनंती करते की आपल्या प्रसन्न हुशिंग काका यांनी स्टेजकडे यावं आणि गौरी देशपांडे ताई यांच्याकडचा नित्य अन्नदानाचा प्रसाद घ्यावा. प्रसन्न हुशिंग काका. चालेल. त्यानंतर पेयजल सेवा, 8 दिवसीय पेयजल सेवा ज्यांनी घेतली, अरुणिमा रवींद्र देशमुख यांना विनंती करते की त्यांनी स्टेजकडे यावं आणि महाराजांकडून प्रसाद घ्यावा. त्यांनीच विष्णू याग प्रधान यजमान याची पण सेवा घेतलेली आहे. तर 2 सेवांचा प्रसाद इथे दिला जाईल त्यांना. पेयजल सेवा 8 दिवसीय आणि विष्णू यागाचे प्रधान यजमान श्री व सौ रवींद्र देशमुख स्टेजकडे यावं आणि महाराजांकडून प्रसाद घ्यावा. सिद्धांतावधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. आपल्या इथे काही माननीय नगरसेवक आलेले आहेत, नगरसेविका आलेल्या आहेत. त्यांना मी विनंती करते की त्यांनी स्टेजकडे यावं आणि महाराजांकडून प्रसाद घ्यावा. माननीय वृषालीताई चौधरी, नगरसेविका वारजे. आपल्या इथं एक विशेष मी पाहिलं की खरोखरी सांगतो की या मातीमध्ये एवढे सेवेकरी आहेत ना की मला एका गोष्टीची दाद द्यावीशी वाटते की जर एका जागेवर जर उभा राहिले एखादी सेवा करताना तर शेवटपर्यंत तिथनं हलत नाहीत आणि बाकीच्यांना केवळ वाटच बघावी लागते. तर नेमका आज आता घोळ असा झालेला आहे की ज्या रोजच्या आहेत त्या आहेत, पण काही पुरुष वाचकांना सुद्धा वाटतंय काही सेवा करायची आहे. तर माझं मत आज असं आहे की आम्ही सगळे तर नियोजनात सपशेल फेल ठरलो. आजचं वाढप व्यवस्थेचं नियोजन हे तुमचं तुम्हीच करून घेणं हे सगळ्यात चांगलं. सिद्धांतावधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. त्यानंतर माननीय गायत्रीताई खडके, नगरसेविका, शनिवार पेठ, सदाशिव पेठ यांना विनंती करते की त्यांनी स्टेजकडे यावं आणि मकरंद महाराजांकडून प्रसाद घ्यावा. दिगंबरा श्रीपाद
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद तुला चालतंय की तुम्ही काय करा 4-5 पावलं चला चला 2-2 लाईन करा 2-2 लाईन जोडू नका निघाले आता
Right.
दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिंडीमध्ये गॅप करू नका. दिंडीत gap करू सोडा पालखी आलेली आहे. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु दिगंबरा दिगंबरा जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दिगंबरा अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.